पती जर रामायणाला आला आणि पत्नी जर सिनेमा बघायला गेली तर याचं रामायणातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं आणि तिथं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. असं उद्यापासून होऊ नये मग दोघंही येत जा. इथला नियम आहे ना, संग सती जगजननी भवानी. सोबत सती आणि शंकरजी दोघंही येतात कैलास पर्वतावरून अगस्ती मुनीकडे. कथा श्रवण केली. आल्या आल्या मात्र अगस्तीजीनं नमस्कार केला तेव्हा महादेवजीला वाटलं बापरे, काय वक्त्यात नम्रता आहे. ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो तो नमस्कार करतो. पण सतीला वाटलं ज्याच्याकडे कथा ऐकायची आहे ते केवढं घाबरलं, लागलं नमस्कार करायला. काय कथा सांगणार आहे. नमस्काराचे अर्थ दोघांनी दोन लावले. कृती एक असली ना अर्थ स्वातंत्र्य असतं. आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये दुपारची वेळ होती. मामा, एक भाजीपालाचा व्यापारी, एक ब्राह्मण बुवा आणि एक पहिलवान. दुपारची वेळ, दोघं कलंडले. ब्राह्मण बसून होते. पाखरं काहीतरी कुजबुज करत होती दुपारी झाडावर. ब्राह्मण म्हणले, अरे नुसत्या झोपा काढता का का माणसासारखे माणसं पाखरं भजन करतात. काय म्हणतात ते काय मला ऐकू येतं. अरे म्हणतात काय, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. ब्राह्मण म्हणाले. भाजीपाल्याचा व्यापारी म्हणला, तसं नाही म्हणत ब्राह्मण काका ते पाखरं. मग आलू भेंडी अद्रक याचा हात गाडा दिवसभर डोक्यात याचे हेच. आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. पहिलवान उठला, तसं नाही म्हणत ते. मग दंड बैठका कसरत काय म्हणतं हे कोणालाच माहिती नाही. आपलं आपलं स्वातंत्र्य. तसं नमस्कार केला, अर्थ लावला महादेवानी. वक्त्यात केवढी नम्रता. अर्थ लावला सतीनं. बाबा केवढा घाबरला, काय कथा सांगणार आहे म्हणून लक्षपूर्वक कथा श्रवण केली भगवान शिवजींनी. सतीचं लक्ष लागलं नाही. कथा श्रवणानंतर दोघंही शिव आणि सती, नाशिक जिल्हा दंडकारण्याचा भाग, मनमाड नाशिक जिल्ह्यात येते अनकाई किल्ला. तेथून कथा श्रवण करून शिवसती जात होते. सीता चोरीला गेली होती, राम लक्ष्मण तिकडनं येत होते. महादेवजीच्या आनंदाला पारावार नाही. म्हणजे काय योगायोग आहे. ज्याची कथा श्रवण केली तो इष्टदेव दर्शन द्यायला पुढे आहे. पण जाऊन पाया पडावं तर माझ्यासोबत माझी पत्नी सती आहे, विद्वान बापाची मुलगी आहे. इथंही डोकं चालवल. ती म्हणून झालं आमचा बुवा बिघडला. ते कोण्या गावचं झाडं कवटाव बायकोसाठी रडतं ना, आमचा बुवा त्याला देव बाप्पा समजून पाया पडतो असं हिला वाटल. म्हणून महादेवजीला नमस्कार करतात. आणि मामा इथं मोठे मोठे घाबरतात. आदमी कितना ही खतरनाक रहा चाचा तो बाहर, घर में आया तो बिगी बिल्ली बन जाता. बाहेर बघा, बाजूला हा बाजूला हा बाजूला, साहेब आले साहेब. साहेब घरी आले की म्याव. हे महादेवाचं सांगतो तुमचं चांगलं असेल. अष्टसात्विक भाव मात्र थांबल्या गेल्या. खूप दूर आल्यानंतर डोळ्याला धारा लागल्या, अंग रोमांचित, कंठ दाटून आत त्या दिशेनं पाहलन. महादेवाच्या मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. सतीला राहवलं नाही. वो खोई हुई चीज ढूंढ रहा. महादेव बड़ा देव सब देवन के बाबा 3 बार सच्चिदानंद घन परमात्मा जय हो कहते हो. वो कौन है. जासु कथा भजन सिपाही, जासु कथा भजन सिपाही, भगत जासु मुनि सुनाई, भगत जासु मुनि सुनाई. जासु कथा भजन ऋषिपाली, जासु कथा भजन ऋषिपाली, भगति जासु में मुनि सुनाई, भगति जासु में मुनि सुनाई. सुई मम इष्ट
देव रघुवीरा इष्ट देव रघुवीरा सोई मम इष्ट देव रघुवीरा सोई मम इष्ट देव रघुवीरा सेवक जाई सदा मुनि पुरुष मंडळी पुढे सरका, मागची जागा संपली सगळी. पुरुष मंडळी पुढे सरका. पहिला उद्या जागा कमी. कथा तुम भजरी भगत जास मुनि सुनाई भगत जास मुनि सुनाई जासु कथा भजर शिपाई जासु कथा भजर शिपाई भगति जासु मैं मुनि सुनाई भगति जासु मैं मुनि सुनाई जासू कथा कुंभदर्शी गाय भगत जासूमय मुनी सुनाई सोयम इष्टदेव रघुवीरा. आपण ज्यांची कथा अगस्ती मुनीकडे श्रवण केली ना सती, हाँ ते माझं इष्टदैवत राम. राम हाँ मुझे सच नहीं लगता. क्यों? अगस्ती जी तो बताते थे प्रवचन में कि राम ब्रह्म है. हाँ अगर राम ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा, अरे वियोगी ब्रह्म कैसे. जर ते ब्रह्म आहे त्याला कळू नये आपली पत्नी कोणी चोरून नेली, मस्त झाडं कवटाळत. महादेवजी हसले. जव तुम्हारे मन अति संदेहू तौकीन जाई परीक्षा लेऊ. जर तुला त्याच्या बाबतीत संशय आहे तर जात का नाही परीक्षा घ्यायला. तुम्ही मी वडाच्या झाडाखाली बसतो तबलक बैठेऊ बट छाई. महादेवजी वटवृक्षाखाली बसले. सती परीक्षा घ्यायला निघाली. सतीने विचार केला परीक्षेकरता माध्यम काय वापरावं. लक्षात आलं आता सीतेसाठी रडतोय ना हा बाबा, आपण सीताच होऊन जावं. खरंच परमेश्वर असेल तर वळखल आणि सामान्य माणूस असेल तर पळत येऊन माझा हात धरून रडल, जानकी का गई थी, कितने दिन से मैं रो रहा था. म्हणून सती सीता झाली. सीतेच्या रूपात गेली. रामचंद्रानं ओळखलं माझी जगन्माता सती आहे. पण म्हणावं काय, कारण माते म्हणावं सीतेच्या रूपात, सीते म्हणावं जगन्माता, अशी अडचण आहे ना. ते छत्रपती शिवाजी राजाच्या पवाड्यामध्ये असंच आहे का नाही, तुम्हाला पाठ आहे ते. गोंधळी म्हणावं गडी जबरदस्त आहे, नाही म्हणावं वेश गोंधळांचा आहे. राम राम कुठनं आला, तुळजापूर आऊट, बस कामापुरता इथलं. तसं मामा माते म्हणावं सीतेच्या रूपात आली आणि सीते म्हणावं जगन्माता सती आहे. शंकराचे रामचंद्रासोबत, रामचंद्राचे शंकरासोबत 3 संबंध आहे, सखा, स्वामी आणि सेवक. राम शंकराचे सखा आहे, राम शंकराचे स्वामी आहे, राम शंकराचे सेवक आहे. शंकर रामाचे सखा आहे, शंकर रामाचे स्वामी आहे, शंकर रामाचे सेवक आहे. सरळ सरळ सांगतो, एकमेकाचे मालक आहे, एकमेकाचे मित्र आहे आणि एकमेकाचे भक्त आहे. आता आमची वारकरी महाराज मंडळी बसलेली आहे, वारकरी मंडळी बसलेली आहे. जेव्हा रामचंद्रजी भजन करतात ओम नमः शिवाय है ना, रामचंद्रजी भजन करतात ते ओम नमः शिवायचं. पण शंकरजी श्रीराम जय राम, हात वर करा सगळे. श्रीराम जय राम सर्वांनी श्रीराम जय राम, ये बात. श्रीराम जय राम जय जय राम. सोने श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम, वा वा सर्वांनी श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ये बात. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम, वा
वा वा. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. जय जय राम, श्री राम जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. राम तुझी सदा शिव, राम तुझी सदा शिव, सदा शिव. भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम तुझी सदा शिव, सदा शिव. राम तुझी सदा शिव, सदा शिव. भजन करी महादेव, हो भजन करी महादेव. राम जय जय राम, श्री राम सर्वांनी. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. मामा पहिल्याच दिवशी मजा आली सोने. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. हातवर थोडा आहे. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. जय जय राम. धन्यवाद. भगवान शंकर जी भजन करता श्रीराम जय राम. रामचंद्र भजन करतात ओम नमः शिवाय. श्री रामचंद्र प्रभू सतीला माता मानतात, शंकरजी सीतेला माता मानतात. सती सीतेच्या रूपात गेली. प्रभूला धर्मसंकट आहे म्हणावं काय? सीते म्हणावं तर माझी माता सती आहे. माते म्हणावं तर पत्नीच्या रूपात आली. माते म्हणता आलं नाही, सीतेही म्हणता आलं नाही. प्रभूची हुशारी पहा. नमस्कार केला आणि शब्द मुखातले, मेरे पिता शंकर जी का है. पार सतीचं आईस्क्रीम झालं. सतीच्या लक्षात आलं या बाबानं ओळखलं, फक्त मम्मीच म्हणायचं शिल्लक ठेवलं, बाकी डॅडीचं नाव घेतलं. ही प्रभूची हुशारी. आत्ता सती घाबरली. खाली बसली, डोळे उघडले तर राम लक्ष्मण सीता तिघे दिसतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले तर राम लक्ष्मण झाडं कवटाळून रडतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले तर राम सीता सिंहासनावर 33 करोड देवता सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले तर राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. भयभीत झालेली सती आता महादेवजीकडे यायला निघाली. अंतर्यामी महादेवाला सगळं कळालं. हे परीक्षा घ्यायला गेली पण माझ्या आईच्या रूपात गेली. माझी आई सीता आहे आणि हे सीतेच्या रूपात गेली. आता हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवला तर जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक लागणार आहे. शंकरराव अडचणीत आहे मामा, पण महादेवाला माहिती होतं ही खोटं बोलणार आहे. आल्या आल्या विचारलं, हां कशी काय घेतली परीक्षा? अरे कचून परीक्षा लिहिणे गुसाई. परीक्षा वगैरे काही नाही घेतली. काही नाही घेतली. कशाला गेलती? कशाला गेलती? तुम्ही इथून नमस्कार केला, जवळ जाऊन पाया पडली. दडदडीत खोटं. महादेवजीच्या लक्षात आलं खोटं बोलते आहे. कैलासाकडे निघाले. विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत सांगत मनोमन प्रतिज्ञा अशी केली महादेवानं, सती या देहात आहे तोपर्यंत हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही. आकाशवाणी झाली, धन्य हो शिवजी, आप जैसी प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नहीं. विचारलं अशी कोणती प्रतिज्ञा केली? आकाशवाणी झाली.
महादेवाला वाटलं जर तिला म्हणावं तुझा त्याग केला तर दुःख होईल, म्हणून वेगवेगळ्या इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 दोघंही कैलास पर्वतावरती आले. नेहमीच डाव्या भागाला बसायचं जे सतीचं आसन होतं ते स्वतः शंकराने उचललं सामोर ठेवलं. सांगितलं देवी सामने बैठो. कृतीतून त्याग म्हणतात त्याला. सतीच्या लक्षात आलं डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला, म्हणजे शिवानी माझा पत्नीत्वाचा त्याग केला. आणि मग महादेवजीला समाधी लागली. बरेच दिवस त्याच काळामध्ये एक घटना घडली. दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. पद आणि मद हे शब्द जवळजवळचे असतात. पचा म करायला फार खर्च येत नाही. पच्या डाव्या कोपऱ्याला शून्य लावा की लगेच त्याचा म होतो. त्या शून्याला अहंकार म्हणतात. पद वाईट नसतात, पदाचा अभिमान वाईट असतो. दक्ष राजाला प्रजापती पद मिळालं. आणि एक दिवस ब्रह्मसभेमध्ये ब्रह्म विष्णू महेश सर्व देवता बसले असताना प्रजापती आले. नियम असा आहे, प्रजापती आल्यानंतर सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. ब्रह्मदेव असू द्या, विष्णू असू द्या, शंकरजी असू द्या, बाकी देवता असू द्या, उठून उभंच राहिलं पाहिजे. त्या पदाला महत्त्व असते. अजूनही विधानसभा, आपली हे ब्रह्मसभा चालू आहे मामा. विधानसभा लोकसभा डोळ्यापुढे आणा. साधं व्यक्तिमत्व होतं का नाही. आता ते गव्हर्नर झाले तिकडे, धोत्र टोपी जॅकेट नेहरू सदरान चष्मा. हरिभाऊजी बागडे विधानसभा अध्यक्ष होते. साधं धोतरवाला व्यक्ती, पण ते बसून असायचे. आमचे नागपूरचे देवेंद्र भाऊ उभं राहून बोलायचे. आपण पाहिलं ना का, अरे पद आहे, विनंती करावी लागत होती. आणि त्यांना म्हणायचं असते प्लीज प्लीज काही नाही, बसा, बाकीच्यांचं ऐकायचं आहे मला, बसा खाली. धोतरवाला मुख्यमंत्री बसा खाली, बसावं लागतं. अरे ते पद आहे. तसंही प्रजापती पद, लोकसभा अध्यक्ष ज्याच्या निवड होते तेव्हा काय सन्मान आहे त्या पदाचा. आपल्याला दाखवलं होतं बालयोगी झालं ते लोकसभा अध्यक्ष. तिथून त्यांच्या जागेवर न्यायला दोघं जण असतात, भारताचा पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता. एवढं महत्त्व आहे त्या पदाला. बालयोगीची निवड झाली होती ती एका भागाला अटल बिहारी वाजपेयी, एका बाजूला विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी. त्यांनी तिथे नेऊन बसवलं, नमस्कार केला, आणि मग हे आपल्या जागेवर जाऊन बसले. एवढं महत्त्व आहे. हे लोकसभा अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, हा ब्रह्मसभा अध्यक्ष झाला. कोण? प्रजापती पद, दक्ष राजा. बस इथून वाढलं आपलं. नेम आहे, आल्यानंतर सर्वांनी उठायचं. सर्व उठून उभे राहिले, फक्त तिघं बसून होते, ब्रह्म विष्णू महेश. जे मानाला हपापलेलं असते ते किती उठले ऑफिसमध्ये इकडे पाहत नाही, कोण बसलं तिकडे डोकं चालवतं. लक्ष गेलं तिघाकडे. पहिलं लक्ष ब्रह्मदेवाकडे गेलं, पण वाईट वाटलं नाही दक्ष राजाला. का? माझा बाप आहे, दक्षाचा बाप आहे ब्रह्मदेव, नाही उठणार मुलाचा सन्मान करायला. शेजारी लक्ष गेलं, विष्णू दिसले. अरे हा तर बापाचाही बाप आहे, माझा आजोबा लागतो, नाही नातवाचा सन्मान करेल. बरं का, आजोबा नाता होतं नाही आपलं. हां जमला. उदयराज हे म्हटलं, हे 3 पिढ्या. वाईट वाटलं नाही, नाही वाईट वाटलं. पण शेजारी लक्ष गेलं शंकर भगवंताकडे. नात्याच्या संबंधाने पाहिलं, दैवताच्या नाही. इथे चूक झाली. जावाई आहे माझा, मुलगी दिली याला मी, सासरा लागतोय माझा, याला काय तकलीफ होती उठायला. आणि जे बोलायला सुरुवात केली ब्रह्मसभेत, माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, मुलगी देऊन पश्चाताप झाला, बैलावर बसून फिरतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, स्मशानात राहतो, चिताभस्म लावतो, बिना कपड्याचा. शंकराने खाली मान घातली. एका शब्दानं सासऱ्याला प्रत्युत्तर केलं नाही. पण अशा वेळेला आनंदाच्या उकड्या फुटणारे सभेत होते. भृगुन तर मिशीवर पिळी दिला, शाबास, बोला याला बोललंच नव्हतं कोणी. काही पुषा नावाच्या देवानं डोळ्याचे इशारे केले, काही दात काढून हसू लागले. पण महादेवरावानं खाली मान घातली. ते पाहिलं नाही सासऱ्याकडे. यात नवल नाही मामा. घरी आल्यावर सांगितलं नाही पत्नीजवळ, तुझा बाप असं बोललाय. थोडंसं डोकं चालवा. हे प्रकरण जर 2024 मधलं असतं, पुढचं रामायण कळलं वाटते तुम्हाला. अरे जर सासरा ऑफिसमध्ये येऊन सगळ्या साहेब लोकांच्या समोर जर जावायला बोलला असता, माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, मुलगी देऊन पश्चाताप झाला, काय झालं असतं?
सासऱ्याचा राग ऑफिस सुटल्यावर बायकोर निघला असता. आल्या आल्या सुटक्यात भर. कुठं जायचं? सुटक्यात भर म्हणतो. तुला जायचं कुठं? तुझ्या बापाकडे नेऊन देतो. काय झालं? वाटलं तसा बोलला तुझा बाप ऑफिसमध्ये येऊन. पण महादेवराव सतीजवळ सुद्धा सांगितलं नाही. असे काही दिवस गेले. दक्ष राजानं यज्ञाचं आयोजन केलं. सर्वांना निमंत्रण दिली. फक्त दोघाला निमंत्रण दिलं नाही, लेकीला आणि जावयाला, शंकररावला आणि सतीला. सगळे देवता आनंद आहे. भोजन झालं यज्ञामध्ये. निघाले तेव्हा दक्ष राजे म्हणाले, जेवण वगैरे झाले का? हां. आता स्वर्गाला. असं करा. काय? कैलास मार्गे विमानं न्या. कैलास मार्गे. असं का आग्रह धरला? याचं कारण आहे. कैलास मार्गे विमानं गेली म्हणजे माझ्या जावयाला आणि लेकीला कळेल की आमच्या सासऱ्याकडून पप्पाकडून हे गुलाबजाम खाऊन येतात, आम्हालाच निमंत्रण. बस एवढाच उद्देश. ही बिमारी पुरी भजून आहे मामा. अजूनही गावगाड्यात चांगलं माहिती असते. शेजारच्या पंजाबरावला विठ्ठलरावचं निमंत्रण नाही हे नामदेवरावला माहिती असते. पण नामदेवराव जेवायला जाताना मोकाट्यानं जात नाही. पंजाबरावला आवाज देतो, चला पंजाबराव. कुठं? आंबेरस आहे विठ्ठलरावकडे. तूच जाणं कुलप लावून. 3 पिढ्यापासून थोबाड पाहत नाही एकमेकाचा. आम्ही जखमी मीठ सोडतो का? भीक लागली का आम्हाला? जाणं घरदारासहित. बस तो प्रकार आहे कैलास मार्गे विमानं गेल्यावर सतीचं लक्ष गेलं. कुठनं येत आहे हो तुम्ही? तुमच्या वडिलाकडूनच. खूप मोठा यज्ञ चालू आहे. बापरे, पहिल्याच दिवशी ग्राउंड भरलं. मामाला वाटेल काय सांगतंय महाराज. मामा थोडासा त्रास देतो तुम्हाला. फक्त तुम्ही उभे राहा. फक्त मामाला उभं करतो. आणि तिकडे पहा. आणि पुन्हा बसायचं आहे आपल्याला. तिकडे पहा रोडपर्यंत. हात जोडा आणि बसा. आता मी खरं बोललो का नाही? म्हणून म्हटलं सावध बरं का संयोजक. उद्यापासून तिकडे स्वयंपाकही वाढवायचा जागा. आज आपलं ग्राउंड पूर्ण भरलं. याचं दुःख नाही, संयोजकाला आनंद आहे की आमच्या कष्टाचं चीज झालं. भूषण कशात असते? अरे मंडप नाही पुरला एवढा समाज होता, हे सांगण्यात आनंद असतो. निमच्या हे बरोबर आहे ना? आज पहिला दिवस. 24 तारखेपर्यंत हा आनंद आहे. अरे एक काला करताना जीवावर येते. रोजचा महाप्रसाद आहे. म्हणून मावल्यांनो तुमच्या हातात आहे चाव्या. शंकरला सांगायचं उद्यापासून तिकडे जाय म्हणावं जेवणाची व्यवस्था. मी चालली पुढं, तू यायचं असेल तर, नाही तर जा हॉटेलमध्ये. येते बरोबर मागणं. आनंद आहे. आनंद आहे. पण 1.5 तास राहिला मामा. 1.5 तास कधी संपला 1.5 मिनिटासारखा. असंच आहे. सती तुमच्या बापाकडून खूप मोठा यज्ञ आहे. तुम्ही नाही दिसले शंकरराव. तुम्ही झालं यांचं काम. देवता निघून गेले. सती आली महादेवाकडे. आता महिलांची हुशारी पहा. कोणत्या वेळेला कसे शब्द वापरावे हे मावल्यापासून शिका. त्यांना कोण स्पेशल तास घेतं आहे शाळेत कोणास माहीत. बरोबर अचूक शब्द वापरणार. हे सतीचे शब्द सांगतो का? काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात. तुमच्या सासऱ्याकडे मामा हिच्या बापाकडे नाही का? खरंच सांगा, काही खर्च येतो का? अरे पण ढकलायचा आहे ना कार्यक्रम, म्हणून वेल्डिंग कसं करावं यांना माहिती आहे. माझ्या पप्पाकडे नाही म्हटलं. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. तुमच्या सासऱ्याकडे फार मोठा यज्ञ आहे म्हणतात. हे लोक तिकडनंच येतात. मग तुला काय वाटतं सती? तुझा बाप कार्य व्यापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला असं वाटतं का तुला? अरे हे तू पुरस्कार निमंत्रण नाही तुला ना मला का? आज सांगतो कारण. तुझ्या बापाचा अपमान करायचा उद्देश नव्हता माझा. ब्रह्मसभेत ध्यानस्थ बसलो होतो, डोळे लावून बसलो होतो. तुझा बाप आला, सगळे उठले, मी नाही उठलो म्हणून वाटेल तसा बोलला. माकडाच्या डोळ्याच्या आणि भिकारड्यान मुलगी देऊन पश्चाताप झाला. म्हणून तो बदला घेण्यासाठी निमंत्रण तुला आणि मला नाही. आणि बघ, निमंत्रणाशिवाय जाऊ नये. निमंत्रण असलं तरी जाऊ नये. निमंत्रणाची वाट पाहू नये. मंडळी लक्षात घ्या, काही ठिकाणं अशी आहे मामा, निमंत्रण असलं तरी जाऊ नये हे सांगण्याची गरज नाही. काही ठिकाणी निमंत्रणाची वाट पाहू नये.
का 8 दिवस कथा आणि तुम्ही चांगले गोपीचंदन 2-2 माळा एकही दिवस आले नाही तिकडे का आम्ही कसं यावं का आम्हाला कुठं गडक पाटलांनी निमंत्रण दिलं त्यांच्या नातवाचं बारसं होतं का निमंत्रण द्यायला अरे कोरोना झाला होता तेव्हा डॉक्टर निमंत्रण द्यायचा का तू नगरला पळायचा खरं सांगा तसं व्याधे पिढीला धावे वैद्याची या घरा आपुल्या परिहारा लागून इथे निमंत्रणाची वाट तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे पण लग्नाला मात्र निमंत्रणाशिवाय जाऊ नये काही काही माणसं धाडस करतात खरे जेवणाचं काय मंगल कार्यालय निमंत्रण नाही नसू दे रे विचारलं तर मुलीकडचे अरे पण मुलीकडचे मुलाकडचे मामा तुळशीच्या लग्नापासून 2 शब्दावर मृगाचा पाऊस येईपर्यंत जेवतं ते दुपारी मुलाकडचं संध्याकाळी मुलीकडचं दुपारी मुलाकडचं पाठ झाले शब्द चाचा एक दिवस मंगल कार्यालयात पंगत होती जेवायला बसलं अनोळखी चेहरा पाहून पंक्तीचा मालक आला उभा राहिला पुढे कुठले आपण खाली मान घातले ए खाली मान घाले कुठले तुम्ही मी मुलीकडचा काय नाही गडबड झाली मुलाकडचा ओठ का म्हणतोस का माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे मुलीकडचं आणि मुलाकडचं अरे म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला पण निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला शंकरजी म्हणाले सती हे बघ 4 ठिकाणं अशी आहे निमंत्रणाशिवाय जाता येतं 4 हा सांगा ना मित्राच्या घरी मित्राला गुरुच्या घरी शिष्याला भगवत कार्यात भक्ताला मायबापाच्या घरी पुत्राला हे नीट ऐका इथे निमंत्रणाची वाट पाहू नका 4 ठिकाणी आपल्या गुरु महाराजच्या घरी काही कार्य आहे निमंत्रण नसलं शिष्याला कळालं तरी बिना निमंत्रणाने जावं मित्राच्या मुलीचं लग्न आहे निमंत्रण द्यायचं विसरला बिचारा पण कळलं तर अक्षरा टाकायला जावं भगवत कार्य चालू आहे 18 तारखेपासून भक्ताला कळालं बिना निमंत्रणाने जावं आणि मायबापाच्या घरी काही कार्य आहे जर कळालं पुत्राला तर निमंत्रणाशिवाय जावं म्हटल्यावर सती तर उभीच झाली आणि तेच म्हणते ना मी माझ्या पप्पाकडे निमंत्रणाची गरजच काय आणि मग 7:30ला लक्षात आलं कायदा आपल्याकडेच फिरला म्हणून शंकराने 2 शिवगण दिले आणि 2 शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञमंडपात जाती झाली भवन चाचा हारले क्या पिता भवन बोलो रे पिता भवन जब गई पिता भवन जब गई भवानी दुख त्रास का सन्मानी दुख त्रास का सन्मानी राम रहित एक है कच्छ त्रास का सन्मान कच्छ त्रास का सन्मानी सागर भले मिली एक माता 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 भगिनी मिली बहुत मुस्काता भगिनी मिली बहुत मुस्काता भगिनी मिली बहुत मुस्काता भगिनी मिली बहुत मुस्काता पिता भवन जब गई भवानी जेव्हा सती आपल्या पित्याच्या यज्ञमंडपात गेली मामा राजा दक्षानं सक्त ताकीद केली होती लक्षात ठेवा माझा जावाई शंकर मानी पुरुष आहे निमंत्रणाशिवाय येणार नाही पण माझी मुलगी सती निमंत्रणाशिवाय येण्याची शक्यता आहे मंडपात आल्यावर तिच्यासोबत जो बोलेल तिचा जो सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल या कायद्यामुळे सतीसोबत कोणी बोलत नाही मंडपात दक्ष त्रास काहून सन्मानी सतीच्या बहिणी श्रीमंत घरात दिलेल्या होत्या ना मामा त्या भेटल्या पण उपेक्षा करू लागल्या
टिंगल करू लागल्या. श्रीमंत घराण्यात दिलेल्या बहिणी. काय ग सती, काय ताई, चालत आली का बैलावर आली? आता हिच्या मिस्टरकडे काय इंडी काय का? लाजून गेली बिचारी. दुसरी बहीण पुढं आली. सती काय ते तुझ्या बुवाच्या डोक्यावरचं पाणी पडायला थांबलं का? पडतंय पाणी, पण गंगाम धार येते. तिसरी एक आली. सध्या कोणत्या कंपनीचं पावडर लावतो तुझा मिस्टर? चौथी आली. घरबीर बांधलं का अजून तिथंच राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही? पाचवी आली. कपडे बिपडे घालतो का तसाच फिरतो पहिल्यासारखा? याला म्हणतात बगेरी मिली बहुत मुस्कात. हां बस, पण एवढी वेळ नाही आपल्याला. बरोबर करू आपण. सादर भली मिली एक माता, माय प्रेमानं भेटली मामा. याला म्हणतात प्रेम जिथे भय नाही. भय असेल तर समजायचं ते प्रेमच नाही, प्रेमाचा नाटक आहे. निर्भय प्रेम करणारं पात्र जगात फक्त मातेच आहे. लेकरू आडवा आलेला आहे. गडबडा गडबडा लोळते ती माऊली चाचा. तेव्हा डॉक्टर घाबरून जातात. मावशी मी डॉक्टर आहे, पण मला आई आहे, अंतकरण आहे, पण धर्मसंकटात आहे. दोनपैकी एक करू शकतो, तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ, आणि वेळ कमी आहे. जर तुम्हाला जगायचं असेल तर लेकराचे तुकडे 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 करून बाहेर काढतो, आणि लेकरू पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. तेव्हा ती माऊली तुळशीची माळ दाखवते मामा डॉक्टरला. हे पहा डॉक्टर, माझी आजी वारकरीण होती, खांद्यावर झेंडा घेतला की ज्ञानबा तुकाराम आळंदी पंढरी. आमच्या माहेरची परंपरा, 12 दिवसाचं लेकरू झालं की आजी माळ घालून द्यायची. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, आजीनं माळ घातली. माझी आजी मेली व डॉक्टर, पण तिची आठवण आली. माझ्या आजीची, तुळशीच्या माळेची, माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवा डॉक्टर. याला म्हणतात प्रेम जिला मरणाचं भय नाही. म्हणून सगळे घाबरले पण माय नाही घाबरली. मोठ्या प्रेमानं भेटली. तिचं नाव प्रसूती, सतीची आई प्रसूती. सादर भली मिली एक माता. माहेरचा आनंद तुम्हा माता मावल्यांना सांगतो, खरं सांगा माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे? माय जिवंत आहे तोपर्यंत. हां, माय मेली ना समजायचं माहेरच्या आनंदाचा समुद्र आटला, संपला आनंद. मग परिस्थिती बिकट असू द्या मामा, ही मोलमजुरी करणारा परिवार, तोही मोलमजुरी करणारा परिवार, सासरही मोलमजुरी आणि माहेरही मोलमजुरी. आणि 80 वर्षाची माय 2 दिवस झाले काही खात नाही, कॉटवर पडू नाही, झोपड्यामध्ये सगळे आग्रह करतात. ते आईचा खोल आवाज गेलेला, आणि ती एवढंच म्हणते, मला काही नको बाबा, फक्त कोणीतरी जाण माझ्या ताईला आणा रे, एकदा तिच्यासोबत बोलू द्या आणि मग मरू द्या. हा माय लेकीचा संबंध सांगतो. आणि मग काही बाजारात कुठं निरोप यायचा, काय मोबाईल होता का तेव्हा? आणि मग तो दुसऱ्या दिवशी सकाळी ही कामाला निघाली. 60 वर्षाची मुलगी. अहो ताईसाहेब, 2 दिवस झाले म्हणे तुमची आई काही खात नाही, कॉटवर पडू नाही, आवाजही खोल गेला म्हणे, एकच म्हणते म्हणे माझ्या लेकीसोबत भेटायचं मग बोलायचं मग मरायचं. तुम्हाला तातडीनं बोलावलं. आता तिलाही धर्मसंकट आहे मामा. जावं तर मजुरी पडते, न जावं तर आईची भेट होत नाही, लेकरे काय खातील संध्याकाळी. आणि म्हणून त्या दिवशी गेलीच कामाला चाचा. आणि दुपारी भाकरी खायला बसतात ना बांधावर त्या सगळ्या मावल्या, गरीब गरीब मावल्यांनी विषय काढला, काय करू धर्मसंकट आहे, माय माझे बिमार आहे म्हणतं, आजारी आहे म्हणतं, 2 दिवस झाले काही खात नाही, कॉटवर पडू नये, माझ्यात जीव गुंतला. असा निरोप आला. जावं तर संध्याकाळी चूल पेटत नाही, मजुरी पडते, न जावं तर पिकलं पान गळून पडणार आहे, भेट होत नाही. त्या गरीब गरीब मावल्या त्यावेळेला भाकरी खाताना सल्ला देतात बरं का मामा. आणि त्या म्हणतात, हात धुवून लागलं दारिद्र्य आपल्या माग, जन्मभर संपणार आहे का मजुरी, पण माय भेटेल का पुन्हा? पाणी पिऊन राहा 2 दिवस, पण जा मायला भेटू नये. आणि तिलाही पटतं. दुसऱ्या दिवशी तुटक्या नाड्याची पिशवी काय न्यावं, आईसाठी 2 बाजरीच्या भाकरी बांधल्या मामा. आणि निघाली. गाठी गाठीचं लुगडं, काळी पिवळी पकडली चाचा, नंतर याटो पकडला, नंतर टेम्पो पकडला, नंतर एसटीत बसली. असं करून 2 वाजता वैशाख महिना दुपारचे 2 किलोमीटर आईच्या
गावापासून स्टॉप तिथं एसटी थांबली. ही दुपारी 2ला उतरली. घाई घाई डबल बेल झाली. एसटी निघून गेल्यावर लक्षात आलं चपला बाकड्या खाली विसरली. आता जायचं आहे 2 किलोमीटर. दुपारचे 2. डांबरी तापला तरी निघाली. पायाला फोडं आले चाच्या. फोडं फुटले. पाय रक्ताळले. रक्ताचे डाग डांबरीवर चिकटत होते मामा. तरी तिचं लक्ष नाही. तिला फक्त माय दिसत होती. हा आनंद सांगतो माहेरचा. आणि जेव्हा 3 वाजता आपल्या मायेच्या झोपड्या पुढे जाऊन उभी राहिली, तो नातू खेळत होता. त्यानं बघितलं ना आत गेलं आणि ते खोल आवाज गेलेल्या आजीजवळ, आजी आत्या आली आत्या. मामा एवढ्या शब्दात ताडकन उठली म्हातारी. कुठून बळ आलं. कुडाचा आधार घेत झोकांड्या खात 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 बाहेर आली. लटलट कापत उभी आहे. 80ची माय 60ची मुलगी. आनंद सांगतो. माझी ताई आली म्हणते का ग. मी अंगणात उभी आहे. आई तिथंच थांब बेटा. आता हा आनंद पहा. तिथंच थांब. घरात गेली. दुर्डीतल्या भाकरीचे 2 तुकडे, तांब्याभर पाणी. लेकीच्या डोक्यावरून उजव्या भागाला 1 भाकरीचा तुकडा फेकला. 1 डाव्या भागाला फेकला. दोन्ही हाताने तोंडावून हात फिरवून कडकडा बोट मोडून माय म्हणली, एवढ्या उन्हातानाची बिना चपलाची आली बेटा. पायाला फोडं आले. रक्ताळले पाय. बस तुझ्यात जीव गुंतला होता. सुखाची राय माय. आणि मग मावल्यांनो, माय मेल्यावर वाटतं बहिणीला 5-6 महिने झाले भावाच्या भेटीला जावं. आली. सायंकाळची वेळ. भाऊ फिरायला गेला आणि वहिनी चित्रहार बघत होती. चित्रहार. पिशवी घेऊन दरवाजात उभी आहे बहीण भावाच्या. 5 मिनिट झाले मामा. 10 मिनिट झाले. आणि 11व्या मिनिटाला बहीण हुंदके देवदेव रडू लागली. का 6 महिन्यापूर्वी मरण पावलेल्या आईची आठवण आली. पांडुरंगा, मी भिकारींसारखी उभी आहे. माझी पिशवी घ्यायला कोणी नाही. आता माझी माय असती कावरी बावरीहून आली असती. तोंडावरून हात फिरवला असता. सुखाची राय म्हणून आशीर्वाद दिला असता. हा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत माय आहे. मी हे सतीचं सांगतो. आई भेटली प्रेमानं. माहेरचा आनंद. सादर भली मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता. सती पुढे आली. पाहिलं शिवाला स्थान यज्ञामध्ये नाही. सती रागावली ब्रह्मरुंदावर. ब्रह्मरुंदांनो, माझ्या पित्याला सांगायला पाहिजे होतं की ज्या यज्ञामध्ये शिवाला स्थान नाही आम्ही त्या यज्ञात सहभागी होत नाही. पण अधिक दक्षिणा देऊन तुम्हाला प्रवृत्त केलेलं दिसते. हे प्रायचित तुम्हाला भोगावं लागेल. आणि जो माझा पिता महादेवाला मानत नाही त्याच्यापासून झालेला हा देह मी ठेवणार नाही. असं काही योग अग्नी तनु जारा. सती यज्ञामध्ये जळून भस्म झाली. यज्ञाचा विध्वंस शिवगणाने केला. भृगुण यज्ञाचं रक्षण केलं. सतीची मरतानाची इच्छा होती जन्मोजन्मी शंकरपती मिळावे. और वासना पुनर्जन्म का कारण होता है. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग ती सती मामा हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. नाव पार्वती तनु पायी. आता इथपर्यंत. थोडंसं इकडे जातो. कुठेही जाऊ द्या पण बरोबर येतो. माझ्यावर विश्वास ठेवा. त्याच्या कुठेही जाऊ द्या कवर करू आपण. मामा, तुम्ही कथेसाठी आतुर होता यात नवल नाही. आम्ही सोनईला कधी कथा होते याचीच वाट पाहत होतो. पहिला दिवस आहे मामा. मी आधीच सांगितलं सोनईचे श्रोते म्हणजे सोन्यासारखे आहे ना. सुई पडेल तरी आवाज येईल इतकी शिस्त आणि शांतता आहे. याचं कारण काय. ही नुसती गर्दी नाही आहे तेवढी दर्दी आहे. केवळ ऐकण्यासाठी आलेले. पण मामा सावध राहा बरं. उद्यापासून तिकडे वाढवायचं इकडे बरोबर. पहिल्या दिवशी एवढी मोठी जागा संपणं हे माझ्या जीवनात क्रांतीच वाटते भाऊ. काय ना एवढं पहिल्या दिवशी पुढे सरका. झोप लागली कशी. झोप लागली. क्या बोलता है वो.
काय झालं होतं हा इकडे महादेवाला कळालं, सती जळून भस्म झाली, जटा आपटल्या, वीरभद्र नामक गण प्रकट झाला. त्यानं भूताव्यतायाची सणा सज्ज केली. भूताव्यतायाची शेणा घेऊन अख्ख्या यज्ञाचा विध्वंस केला. सकल सुरण विधिवत फल देना. इकडे पार्वती दिवसेंदिवस वाढू लागली, तिकडे शंकरजी एकटे बैरागी. हे दोन्ही प्रसंग डोळ्यापुढे ना थोडक्यात बैरागी झाले. एकांतात बसतात, ध्यानस्थ बसतात, कुठे रामाचं भजन करतात, कुठे सत्संग करतात, लक्ष लागत नाही. मामा, पती पत्नी हे संसाररूपी गाड्याचे दोन चाकं असतात बरं का. इथे जेवढे बसलेले आहे माझे मायबाप, जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करतो, शेवटच्या श्वासापर्यंत हे लक्ष्मीनारायण असेच राहावे. कास्तकाराच्या भाषेत सांगतो, बैलगाडीचं एक चाक मोडलं ना, गाड्याची प्रतिष्ठा जाते. मग तो गाडा वाड्याच्या पुढे उभा असतो, एक चाकवाला, त्याच्यावर फुपाटा बसलेला असतो ना. अख्ख्या गावातली मोकाट कुत्री त्या गाड्यावर येऊन बसतात. का झालं असं? एक चाक मोडलं, गाड्याची प्रतिष्ठा गेली. पुन्हा लक्षात घ्या, पत्नी ही नुसती पत्नी नसते, तिच्या वेगवेगळ्या भूमिका सांगतो बरं का पत्रकार मंडळी. वेगवेगळ्या भूमिका. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोजेषु माता. संकट काळामध्ये पतीला हिम्मत देते चाचा, तेव्हा ती मंत्री असते. मंत्र्याची भूमिका. कार्येषु मंत्री. अरे वेगळ्या विचारात पती, ते बरोबर ओळखते. माझे पती 15 दिवस झाले जेवण कमी झालं, सावकार रोज येतो, झोपणंही कमी झालं, आणि आज तर सकाळपासून जेवलेही नाही झोपलेही नाही. बारीक लक्ष ठेवून असते बरं का मामा. आणि सकाळी पती उठला आणि गोठ्यात गेला, लक्ष हिचं होतंच. गोठ्यात गेल्यावर त्यानं काहीतरी खिशात घातलं. तरा 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 चालत आली, हात धरला. काय घातलं खिशात? काही नाही. शपथ आहे माझी, काय घातलं खिशात? काही नाही म्हणतो. आणि हिनंच खिशात हात घातला मामा. वस्तू काढली, रोगोरची बाटली होती. काय करता? आत्महत्या. सावकार आलं होतं, दम देऊन गेलं. उद्या दुपारपर्यंत पैशाची सोय कर म्हणला, नाहीतर चौकात समाजात जोड्यानं थोबाड फोडील म्हणला. अरे माझ्या बापानं मारलं नाही अजून, मी ठरवलं त्या सावकाराचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवन यात्रा संपवायची, म्हणून रोगर घ्यायला आलो. शपथ आहे माझी तुम्हाला, अख्ख्या सोनईची मोलकरीण होईल, धुणी भांडी करील, त्या सावकाराचे पैसे मी फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. अशा वेळेला हिम्मत देत असते ती मंत्री आहे. कार्येषु मंत्री. जेव्हा तुमची सेवा करते जन्मभर, तेव्हा दासी आहे. ही पत्नी गेल्यावर महत्त्व कळतं. तुम्ही आजारी पडला, पत्नी मरण पावलेली आहे, सुना आहे, मुली आहे, बहीण आहे. तुम्ही सुनाला म्हणू शकत नाही, कंबर दुखती झेंडू बाम लावून. बहिणीला म्हणू शकत नाही, ती लाजल. मुलीलाही नाही म्हणू शकत. पण पत्नी असेल तर आतून कडी लावल आणि मनसोक्त पतिराजाची सेवा करल. ती अर्धांगिनी आहे, ही दासी आहे. आणि पतीच्या आवडीनिवडीचे पदार्थ तिलाच माहिती असतात. सगळ्या आवडीनिवडीचे पदार्थ करून ताट वाढून पुन्हा त्या पदार्थाचे भांडे घेऊन पुढे बसते. आग्रह करू करू पतिराजाला पोटभर जेवायला घालते. तेव्हा पत्नी नाही, पतीची आई